हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज हा व्हिडिओ खूप उशिरा येत आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आहे आपला व्हॅलेंटाईन्स डेचा आणि खूप सुंदर व्हिडिओ आहे हा. तर तुम्ही नक्की बघा. तर आम्ही आलो आहोत लोहारा गार्डनमध्ये. हे लोहारा अगदी गाव आहे, म्हणजे चंद्रपुरातलं छान. तिथे लोहारा गार्डन म्हणून एक सुंदरसं हॉटेल्स आहे आणि तिथे न्यू इयर असो की व्हॅलेंटाईन्स डेला खूप सुंदर सजावट असते. आणि या हॉटेल्समध्ये आम्ही आधीसुद्धा गेलेलो, पण आता याला रिनोव्हेट केलं तर थोडंसं आणखी काहीतरी नवीन वाटतं. तर खूप सुंदर हॉटेल्स केलेलं आहे आणि रिनोव्हेशन नंतर मी आता पहिल्यांदाच आले आणि आयू आणि मी बघा. आणि इथे आमचा ड्रेस कोड होता, कारण आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून एकत्र आलेलो आणि एकत्र येऊन एन्जॉय करायचं होतं. अगदी बालपणीच्या मैत्रिणी आहोत सगळ्या, ज्या 5-6, आणि अगदी बालपणीच्या मैत्रिणी. आत्ताही आमची मैत्री आहे. आत्ता आमची मुलं लहान आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही मग एक ना एक दिवस सेलिब्रेशन करतो. तर हे बघा, सगळेजण आम्ही रेडच थीम आहे. तर ही आहे सुषमा, हे आहे भाऊजी, आणि त्यानंतर ते सगळेजण आहे. रेखा आहे, तो मुलगा वगैरे कुठेतरी फिरत असेल बा. सगळ्यांची मुली इकडे तिकडे फिरतच आहे. माझे मिस्टर तिकडे बसले आहे. त्याच्यानंतर ही आहे एकटीच, ते भाऊजीसुद्धा एकीकडे बसलेले आहेत. तर अशा प्रकारे सगळेजण, म्हणजे आम्ही सगळेजण मिळूनच आलो. आणि इथे आम्ही काहीशे रील्स बनवले आणि मी व्हिडिओ घेत होती. तर आता सगळ्याजणांचं इथे एक म्हणजे लाऊडमध्ये खूप गाणं सुरू होतं आणि स्पेशली इथे गाणं म्हणण्यापेक्षा इथे ऑर्केस्ट्रा सुरू होता. खूप सुंदर, सगळ्यांच्या फरमाईशनुसार इथे गाणे म्हणणं सुरू होतं आणि डान्स सुरू होता. इथे कोणत्याही एजला लिमिट नव्हती. तुम्हाला मी सगळ्या एजची इथे लोक दाखवून देईल. तर तुम्ही बघा समोर, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर आता तर नुकतं स्टार्ट झालेला आहे आपला व्हिडिओ, खूप आहे अजून बाकी. तर हे बघा, इथलं मी तुम्हाला पहिले व्ह्यूज दाखवून देते. खूप अतिशय सुंदर व्ह्यू आलेला आहे आणि आमची सगळ्यांची रेड थीम होती. तर आईला घाई झाली, त्याच्यामुळे हे आम्ही एकत्रच आलो. त्याच्यामुळे हिला घाई झाली, तिने तो ड्रेस लावून आलेला आहे आणि बाकी सगळ्यांनी तर मात्र मस्त रेड लावलेले होते. म्हणजे आमचा ग्रुप स्पेशली, आणि बाकी जो वेगवेगळा होता तो वेगळाच, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. त्याच्यानंतर बघा, इतकं छान एक डेकोरेशन केलेलं होतं स्टेज, आणि तिथे होता ऑर्केस्ट्रा सुरू. ऑर्केस्ट्रा म्हणणारे खूप मस्त होते. आपण त्यांना जे सांगितलं ते आपल्यालासुद्धा म्हणू देत होते गाणं, आणि ते सुद्धा आपण म्हटलं ते गाणं म्हणत होते. आणि अशा प्रकारे आमचा टेबल लागलेला होता. इथे एक तर टेबल मिळणं त्या दिवशी मुश्किल होऊन गेलेलं. खूप लवकर यावं लागतं, आम्हाला जरा उशीरच झालेला. पण एक भाऊ आहेत, म्हणजे ते भाऊ आहेत छोटीचे मिस्टर, त्यांनी कसं तरी करून अरेंज केलं ते आणि झालेलं ते. त्याच्यानंतर मग बघा, आता पिऊचे पप्पा वगैरे आहेत, ते आता गोष्टी सांगत आहे मला. आणि त्यानंतर आमचं तर करणं रील्सच बनवणं सुरू आहे. जिकडे तिकडे माझं व्ह्यूज घेणं. टेबल जस्ट लागलेले होते थोड्या वेळाच्या वाट बघितल्यानंतर, आणि त्यानंतर मग आता टेबल्स लावणं सुरू होतं. पण जेवण यायला अगदी वेळच होता आणि ते ऑर्केस्ट्रा सुरू होता. तर आम्ही ऑर्केस्ट्रा थोडासा मस्तपैकी ऐकत होतो. त्याच्यानंतर आपले फोटो काढणं तर ते कुठेही सुरूच असतात, ते मागे आपण त्याला हटतच नाही. आणि आता हे जेवायला म्हणून बसलेले आहेत सगळे, पण जेवण येतपर्यंत तिथे आता ऑर्केस्ट्रा बघा किंवा एकमेकांशी बोला. सोबत यांनी आणलेले होते केक. माझ्या काही लक्षात राहिलेलं नाही, आम्ही दरवर्षीच करतो, पण लक्षात नाही राहिलं माझ्या की आता केक आणायचा होता. आणि आम्ही सगळ्यांनी आपापला एक स्पेशल केक आणला. म्हणजे आम्ही सगळेजण मिळून एकच न कापता सगळ्यांनी आपापले वेगवेगळे केक कापायचे. पण मी काही नेलेला नव्हता, मी त्यांचाच केक कापला आणि त्यांच्याबरोबरच त्यांचाच केक खाल्लेला. तर अशा प्रकारे झालं, कारण माझ्या लक्षात नव्हतं. आणि एक तर आम्हाला कसं उशीरही झाला, एक आम्ही हो नाही करत असं. आणि याची एक स्पेशल स्टोरी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. याचं काय झालं, आमचं जायचं म्हणजे माझ्या मिस्टरांची अगदी ड्युटी नाईट असल्यामुळे त्यांचं थोडंसं जाऊ की नाही जाऊ असं सुरू होतं. आणि मग आणखी म्हणजे मी सांगितलं मिस्टरांनी, त्यांनी नाही ऐकलेलं. मग जेव्हा माझ्या फ्रेंडनी मग आणखी 2-3दा फोन, म्हणजे माझ्या फ्रेंडनी स्पेशली त्यांच्याशी बोलले की या भाऊजी म्हणून, तेव्हा मग ते तुरंत रेडी झाले आणि मग तयार झाले की चला आता आपण जाऊया. मग त्यांनी ड्युटीला एक रेस दिला, सुट्टी टाकून दिली आणि चला म्हणून आता आम्ही निघालो. म्हणजे तसेच त्याच्यात लवकर निघालो, त्याच्यामुळे आम्ही केकसुद्धा घेतलेला नाही आणि ते लक्षातही आलेलं नाही, कारण तिथे ते ऑलरेडी येऊन होते, आमची वाट बघत होते. तर असं झालं आमचं थोडंसं, म्हणजे अगदी थोडं म्हणजे आम्हाला त्याच्यामुळे अगदी वेळ झाला आणि काहीशा गोष्टी आम्ही विसरून गेलेलो. पण काही असे ना, सगळ्यांशी मिळून छानपैकी मस्त एक डिनर पार्टी केली. त्याचबरोबर मस्त एन्जॉय केलं, मस्तपैकी रील्स काढल्या मुलांनी आपल्याबरोबर. म्हणजे त्यांच्या इच्छा, आता सगळ्यांची मुलं जवळपास सारखीच, मस्त मुलांनी एन्जॉय केलं. जेंट्स तसे फारसं एन्जॉय करत नाही, सगळेजण आपापल्या परीने मोबाईल घेऊनच बसतात, काही असो. आम्ही लेडीजनी तर सोडूनच द्या, कारण आम्ही ते एकमेक मैत्रिणीच आहोत आणि अगदी बालपणीच्या मैत्रिणी. त्याच्यामुळे आम्ही कुठेही गेलं आणि कसंही राहिलं तरी आम्ही ऑलरेडी फन करतो. आम्हाला अशी काही स्पेशल जागा नाही पाहिजे की इथेच जाऊन आपण फन करू शकतो, असं काही नाही. आम्ही जेव्हाही 4 जणी मिळू तेव्हा आम्ही ऑलरेडी फन करतो. तर अशा प्रकारे आहे. आणि हे बघा, इथे एक ग्रुप आहे
एजेड ग्रुप होता आणि अगदी तितके मनसोक्त नाचत होते आणि अगदी फक्त ते म्हणजे कपलच आलेले होते, असं नाही की त्यांच्याबरोबर मुलं वगैरे असं काही नाही. म्हणजे आता ते एका वयात होते, 60च्या नंतरचे ते व्यक्ती होते, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांचं काही गरज नसेल मला असं वाटतं. तर हे बघा मस्तपैकी सुंदर सुंदर ड्रेसेस, साडी लावून आणि आपापल्या मिस्टरांबरोबर मिस्टर मस्तपैकी डान्स करत आहे. काकू काका इतके सुंदर वाटत होते ना ते, खूपच सुंदर. मला तर फार मजा आली. मी स्पेशली जाऊन उभी राहून त्यांचा व्हिडिओ तिथे घेतलेला आणि टाकलेला आहे. खरंच खूप सुंदर वाटत होतं. या एजमध्ये येऊनसुद्धा एवढं एन्जॉय करणं खरंच नशीब लागतं. त्यानंतर बघा आमची इथे आता झाली आहे पार्टी सुरू, कारण मुलांना खायचं होतं केक आणि त्याचबरोबर थोडंसं आता उन्हाळा लागल्यामुळे आणि आमच्या चंद्रपूरला तर फारच लवकर ऊन लागतं, तर त्याच्यामुळे तो केक झालेला आहे मेल्ट. आणि मी सांगितल्याप्रमाणे आमचं थोडं म्हणजे जायनं होतं नाही, त्याच्यामुळे मी काही केस धुतलेले नव्हते, केसाला अगदी तेल लावून होतं, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की जणू काही माझे केस खूप चिपचिपे वगैरे दिसत आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी स्टाईल मारत आहे. अशा प्रकारे झालेलं. आणि त्यानंतर मग आता यांनी केक आणला होता आणि हे तर ऑलरेडी तयार होते, त्याच्यामुळे यांची तर तुम्ही तयारी पाहूच शकता. खूप मस्त असं गुलाबाचं फूल सोबत त्याचबरोबर कॅन्डल्स आणि केक्स, काय पाहायचं त्यांचं जे खूप सुंदर होतं, छान वाटत होतं. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आपापल्या, म्हणजे आपापले कपल मस्तपैकी एन्जॉय करत होते. आता आम्ही केक कापल्यानंतर आम्ही फक्त त्यांच्याकडे बघत होतो, पण असं काही नाही. मग आम्ही त्यांचाच केक, ते म्हणते तुम्ही आमचाच केक घ्या आणि तुम्हीसुद्धा इथेच फोटोज रील वगैरे काढून घ्या, त्याच्यामुळे मग आम्ही तसंच केलं आणि मस्तपैकी ते झालं. त्याच्यानंतर एक कोणीतरी घेऊन स्पेशल म्हणजे मुलगा आणि वडील दोघांनी मिळून मस्तपैकी गाणं म्हटलं. तो गाणंसुद्धा खूप सुंदर वाटलं, म्हणजे जुगलबंदी होती मुलांची आणि वडिलांची, तर खरंच. आणि मुलगा काही खूप मोठा नाही, माझ्या आई एवढा. आणि त्यानंतर मग ते ऐकता सोबतच आम्ही अगदी त्या स्टेजच्या अगदी जवळच होतं, आमच्या समोरच तो स्टेज होता, त्याच्यामुळे आम्हाला गाणंसुद्धा गुणगुणायला मिळत होतं. कोण गाणं म्हणत आहे ते सुद्धा ऐकायला मिळत होतं आणि आम्ही ऐकतसुद्धा होतो. त्याच्यानंतर आमचं आलं जेवण. जेवणामध्ये आम्ही जवळपास सगळ्यांनी बिर्याणी मागवलेली होती, मटन बिर्याणी, कारण चिकन बिर्याणी खाऊन तसंही बोर झालेलं. आणि त्यानंतर मग राईस बिर्याणी होती, सोबत नान होते, पराठे होते आणि म्हणजे पोळी, आणि त्यानंतर चिकनचीच भाजी होती. तर अशा प्रकारे आमचं मस्त जेवण झालं. आणि आम्ही स्पेशली आज पनीर भरलं, कारण की आदल्या दिवशी आम्ही चिकन खाल्लेलं होतं, चिकन खाऊन अगदी बोर झालेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं की आता काही नाही, आता पण तंदुरी पोळी बोलवायची आणि त्याचबरोबर मस्तपैकी ग्रिल पनीर बोलवायचं. तेच आम्ही बोललो, बाकी सगळ्यांनी चिकन बोलवलं कारण दिवस होता संडे. आणि त्यानंतर मग इथे आता सगळ्यांचंच रील्स करणं जिकडे तिकडे घेऊन सुरूच होतं, आपापल्या जोड्या घेऊन, त्याच्यामुळे मग आम्हीसुद्धा एक मस्तपैकी रील्स बनवून घेतली आणि ही रील्स पोस्टसुद्धा केलेली आहे. याला मस्तपैकी व्ह्यूज मिळाले आहे, तुम्ही जाऊन इंस्टावर बघू शकता. इंस्टाची माझी आयडी आहेत रमानगराडे म्हणून, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि फॉलो करू शकता. त्याचबरोबर इथे बघा आमची बिर्याणी तुम्हाला दाखवत आहे, अगदी अशी भरून भरून बिर्याणी आलेली होती आणि अगदी अशी म्हणजे फुल मागितलेली होती. हालाकी आमच्याच्याने म्हणजे हे सुद्धा होत नव्हतं तर अशी. आणि मग मी आता इथे पूर्ण बाहेरचा व्ह्यू, म्हणजे ते नाईटचा व्ह्यू होता तो, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. इथे बघा मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक आपापला व्हिडिओ, म्हणजे एक यादगार आठवण ते दरवर्षीचीच आहे माझ्याकडे. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केला होता, ते माझ्याकडे व्हिडिओ आत्तासुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर हा सुद्धा व्हिडिओ आहे. प्रत्येक कपलनी आपापल्या जोड्या, म्हणजे प्रत्येक जोडींनी आपापल्या सगळ्या मस्त आपल्या मिस्टरांच्या हात पकडून मस्तपैकी ज्याला जसा डान्स येतो तो तसा डान्स करत आहे. असं काही नाही की खूप धिंगाणा करायचा आहे आपल्याला, असं काही नाही. आणि तुम्ही म्हणत असाल तर हा व्हिडिओसुद्धा शूट करत आहे ते म्हणजे आमचे मुलं, त्यांनासुद्धा छान वाटत होतं, कारण एरवी तर आपण घरी राहतो आणि असेच राहतो, पण अशा वेळेससुद्धा येऊन एकत्र येऊन फन करायचं आणि ज्याला जसा डान्स जमते ते तसा डान्स करत होते. इथे कोणाची रिस्ट्रिक्शन नव्हते किंवा काही नाही, फक्त एक आपण आणि आपलं म्हणजे मन आणि आपली इच्छा, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त एवढंच की एन्जॉय करा सगळ्यांबरोबर मिळून, फक्त हाच एक उद्देश होता. तर आम्हाला त्या दोघांनाही काही डान्स तसा तर काही येत नाही, पण काहीतरी उगाच तरी नाचायचं म्हणून आम्ही नाचत होतो. आणि बस आता रेखा आणि तिचा मुलगा होता, हे दोघे मायलेकांनी मस्त डान्स केलेला. तर त्या अर्णवला काही छान वाटलं नाही डान्स वगैरे करायला, माहीत नाही की त्याला येते की नाही, तर मला नाही माहीत. तर त्याच्यामुळे त्यांनी बस जस्ट आई लेकीची जोडी कशी राहते बरोबर त्याच प्रकारे त्यांचा डान्स झाला. आणि हे कपल तर काही म्हणजे फ्लोर सोडायचं नाव नव्हते घेत, मस्त जे नाचायला लागले, अगदी मधातला येणेवाला माणूससुद्धा साईडने चालला गेला, पण ह्यांचं काहीच संपलं नाही. तर अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही इथे फोटोज वगैरे काढून घेतले, व्हिडिओज काढले आणि खूप एन्जॉय केलं. तर तुम्हाला मला ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये.